Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नाही म्हणलं प्रश्न काम झाल्यावरच खड्डा पडणार आहे। काम नाही केल्यावर खड्डा पण पडणार नाही, रस्ता पण खराब दिसणार नाही। शेवटी जास्त चष्मा असतो, प्रत्येकाचा चष्मा। मला हर्ष पटलावर टीका करायची नाही, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही। ती काम करणाऱ्या माणसालाच लोकांचं दिसतं, काम न करणाऱ्या माणसाबद्दल कोणाला दिसायची काही कारणच नाही ना। तसं शेवटी आपल्या सगळ्याला स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्यांना जे योग्य वाटेल तर त्यांनी निर्णय घेतलेला असावा। मामा, एकंदरीत महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून चर्चा होती की कुणाला उमेदवारी इंदापूरून मिळणार। एकंदरीतच आज हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे दोघांपैकी कुणाला तरी महायुतीतून इंदापूरमध्ये उमेदवारी मिळणार होती। एकंदरीत उमेदवारीचा मार्ग तुमचा मोकळा झाला की नाही? मार्ग मोकळा मी अजून उमेदवारी पक्षाला मागितलेली नाही, पक्षाने मला अधिकृत सांगितलेलं नाही, अजून तर मला उमेदवारी मिळालेली नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही। तुम्ही म्हणसाल तुम्ही फिरताय का? मी 5 वर्ष लोकात फिरतो, फक्त निवडणुकीपुरतं फिरत नाही। लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात असतो, गावाच्या विकास कामात असतो, बाकीच्या गावाच्या कुठलाही त्यांचा विषय असला मी नेहमीच लोकात असतो। त्यामुळं फिरायचा विषय म्हटला तर मी 5 वर्ष फिरत असतो, तसं आजही फिरतोय। तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली, पण तेवढा भ्रष्टाचार पण झाला असा आरोप हर्षवर्धन पाटलांनी केला। भ्रष्टाचार झाला, आता ज्याचा चष्मा वेगळा असतात त्याला कोण मानणार आहे? काय कामच झालं नाही म्हणलं प्रश्न काम झाल्यावरच खड्डा पडणार आहे। काम नाही केल्यावर खड्डा पण पडणार नाही, रस्ता पण खराब दिसणार नाही। शेवटी जास्त चष्मा असतो, प्रत्येकाचा चष्मा। मला हर्ष पटलावर टीका करायची नाही, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण तुम्ही मला विचारून सांगतो, काम रस्ता केल्यावरच खड्डा पडणार आहे, रस्ता केलाच नाही तर खड्डा पडायचा विषय काय येतो? या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, शेवटी काम करणाऱ्या माणसालाच लोकांचं दिसतं, काम न करणाऱ्या माणसाबद्दल कोणाला दिसायची काही कारणच नाही ना। लोक ज्या झाडाला फळ आहे त्याला दगड मारणार, ज्या झाडाला फळच नाही त्याला दगड मारायची काही हे आहे? वनवास संपणार आहे 10 वर्षाचा तो त्यांना विचारणं, ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे। वनवास काय आहे ते त्यांनाच माहिती, मला तर माहीत नाही, मला तर कुठं काही दिसत नाही। भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना झोप निवांत लागते असं त्यांचं एक वक्तव्य होतं। आता ते भाजप सोडलेलं आहे त्यांनी, तर तुम्हाला कसं वाटतं त्यांच्या झोपेबद्दल? ते नेते आहेत, त्यांचा प्रश्न मी त्यांचं कसं उत्तर देऊ? ते खूप मोठे नेते आहेत, मी खूप छोटा माणूस आहे, कार्यकर्ता आहे। आता ते तुमचे प्रतिस्पर्धी असतील, तुमच्या विरोधात मला अजून माझ्या पक्षाने मी अजून उमेदवार आहे का मलाच माहीत नाही। मला कधी मी असं चिमटा घेतो कधी मी उमेदवार आहे का मला अजून मलाच माहिती नाही। ते मला अजून पक्षाने तर काहीच कळवलेलं नाही, कारण उमेदवार आहे का मला माहितीच नाही अजून। मी मागणी करणार आहे। नाही, मी तर मागणी केलेलीच नाही। नाही, मागणी करायचा विषयच येत नाही। शेवटी नेत्यांनी काय गोष्टी मामा, एकंदरीत पण असं सांगितलं जातं की महायुती म्हणून जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच तिकीट मिळणार असं वरिष्ठ पातळीवर सांगितलं जातं। अनेक वेळा उपमुख्यमंत्री असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांनी वेळोवेळी ही जाहीर केलेली आहे की विद्यमान ठिकाणीच ते आमदार राहणार आहेत। साहजिकच तुम्ही इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे आजचा प्रयोग झाला असं जर तरचं कसं ओळख सांगता येईल तेव्हा? पण आता मी तर काटेरला चालू आहे, माझ्या गाडीचा अपघात होऊ शकतो। तुम्ही आमदारकीबाबत निगेटिव्ह बोलताय मामा। आमदारकी बाबतीत मला उमेदवारी दिली नाही पक्षाने, तर मी कसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलत? मला अजून उमेदवारी दिलेली नाही। तुम्ही मागणी केली का? मागणी अजून पक्षाने फॉर्म पण मागितलेले नाहीत आमच्या। तुमची मागणी आहे का? तुम्ही पक्षाने फॉर्मच अजून मागितलेले नाहीत आमच्याकडे। फॉर्म मागितल्यानंतर आम्ही जर वाटलं तर भरून देऊ, नाही वाटलं तर काय त्यात काय असेल। तुम्हाला इच्छुक आहात तुम्ही? नाही, इच्छुक वगैरे अजिबात नाही। लोकांनी कसं आहे की आता तुम्ही आता इंदापूर जनता स्वाभिमानी जनता आहे, 100% स्वाभिमानी जनता आहे। इंदापूरच्या जनतेला खरं काय खोटं काय निश्चित प्रकारे समजतं, त्यामुळं ती जनता जनार्दन अजून वेळ आहे, टाईम आहे, इतक्या लोक त्यावर चर्चा करणं किंवा निर्णय घेणं बरोबर नाही। ज्यावेळेस ऐका ना, ज्यावेळेस आचारसंहिता लागेल, पक्षश्रेष्ठी मला ज्यावेळेस सांगेल, ज्यावेळेस मला उमेदवारी देण्याचा त्यांचा निर्णय घेतील, त्यावेळेस मी योग्य ते उत्तर देईल। कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात भावना आहेत की मामांनी उमेदवारी विधानसभा लढवावी, कार्यकर्त्यांच्या भावनांना तुम्ही साथ करणार? कार्यकर्त्यांच्या भावना अजून निवडणूक तर लागू द्या, निवडणूक लागल्यानंतर कार्यकर्त्याच्या भावनेचा 100% आपण आदर करूच ना।